Question number 2. Find the values of x for which the following functions are steadily increasing. त्यातलं first example आहे f of x is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. Solution मध्ये given जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. f of x is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. काय करावं लागेल आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स 2 into 3 x square minus 3 into 2x minus 12 into 1 6 चा डेरिव्हेटिव्ह 0. काय कॉमन काढूया आपण 3 कॉमन निघते की 6 x square minus 6x minus 12 काय कॉमन काढूया आपण 6 कॉमन काढूया राहिलं काय आपलं x स्क्वेअर मायनस x मायनस 2 गुणाकार किती आला पाहिजे आपला -2 आला पाहिजे आणि दोन नंबरची ॲडिशन किती आली पाहिजे आपली -1 आली पाहिजे. दॅट इज 2 1 मायनस प्लस दॅट इज 6 इंटू दोन फॅक्टर पडले आपल्याला x -2 आणि +2. हा कोण मिळाला आपल्याला f डॅश ऑफ x सिन्स f of x काय सांगितलं बरोबर आपल्याला द फंक्शन इज अ इनक्रीज म्हणजे f of x इज अ इनक्रीजिंग म्हणजे फंक्शन काय आहे इनक्रीजिंग आहे. कधी असतं इनक्रीजिंग दॅट इज f डॅश ऑफ x इज अ ग्रेटर दॅन 0 म्हणजे f डॅश ऑफ x किती आलं आपल्याला 6 into x minus 2 x plus 2 is greater than 0. 6 ह्या ठिकाणी केस नंबर फर्स्ट मी लिहितो. दोन केसेस तयार होणार आहेत दोन्हीही पॉझिटिव्ह किंवा दोन्हीही निगेटिव्ह. दॅट इज x minus 2 is greater than 0 and x plus 2 greater than 0. This implies x is a greater than 2 and x is a greater than -2 या ठिकाणी कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल x is a greater than 2 सॅटिस्फाय होईल का x greater than -2 होणार आहे. बघा x ची किंमत 2 पेक्षा मोठी घेतली आपण 3 घेतली बरोबर 3 - 2 1 3 + 2 5 5 into 1 म्हणजे पॉझिटिव्ह आला. आता 2 पेक्षा लहान घेऊया आपण 1 घेतलं 1 - 2 -1 म्हणजे इथं -1 आलं हा पॉझिटिव्ह आहे का नाही. मग कुठली कंडिशन तयार झाली आपली x कोणापेक्षा मोठा पाहिजे 2 पेक्षा मोठा. दिस इम्प्लाइज x इज अ ग्रेटर दॅन 0 देन f डॅश ऑफ x इज अ ग्रेटर दॅन 0 म्हणजे पहिली कंडिशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली. केस नंबर सेकंड काय केस सेकंड कन्सिडर करणार आहोत आपण दोन्ही काय घेणार आपण निगेटिव्ह घेणार x -2 लेस दॅन 0 अँड x प्लस दुसरं फंक्शन आहे ना इथं +1 आहे +1 इथं काय आलं +1 that is x plus 1 less than 0 that is x is a less than 2 and x is a less than -1 less than असेल म्हणजे स्मॉल कोण आहे that is x is a less than -1 then f dash of x is a greater than 0. मग कुठल्या व्हॅल्यू मिळाले आपल्याला 10 f of x is increasing function कुठल्या कंडिशनला इन्क्रीजिंग फंक्शन पहिली कंडिशन कुठली आहे इन्क्रीजिंग फंक्शन when x is a greater than 2 and दुसरी कंडिशन x is a less than -1 म्हणजे ह्या कंडिशनला हे फंक्शन काय असणार आहे इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे.
दोन नंबरचं एक्झाम्पल आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल 3 प्लस 3x मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x क्यूब. सोल्युशनमध्ये गिव्ह आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस 3x मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x क्यूब. Differentiate with respect to x. Example that is 3x cube नाही फक्त x cube आहे. मग काय येणार आहे f dash of x is equal to 3 चं डेरिव्हेटिव्ह 0 3 into 1 minus 3 into plus 3 x स्क्वेअर. काय कॉमन दिसते आपल्याला 3 कॉमन दिसायला लागले की 1 minus 2x plus x स्क्वेअर. हा व्यवस्थित लिहूया आपण x स्क्वेअर minus 2x plus 1. हा कोणाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा कोण मिळाला आपल्याला f dash of x. सिन्स f of x is कसलं फंक्शन आहे इनक्रीजिंग. मग इनक्रीज असेल तर काय असतं आपलं एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. मग एफ डॅश ऑफ एक्स काय मिळालं आपल्याला 3 into x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे. 3 काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये तो नंबर नेहमी काय असणार आहे पॉझिटिव्ह पेक्षा मोठा असणार आहे. That is x minus 1 is greater than. दोन्ही साइड्स काय घेतलं आपण स्क्वेअर रूट घेतलं. मग काय येणार आहे हा x ग्रेटर दॅन 1. x काय झालं आपला ग्रेटर दॅन 1. मग 1 सोडून राहिलेल्या सगळ्या टर्मला हे फंक्शन काय येणार आहे बघा x इज इक्वल टू 1 घेतलं मी 1 minus 1 0 मायनसचा स्क्वेअर पण काय येतो 1 येतो. बरोबर आहे. Therefore thus f of x is increasing function when कधी r minus सिंगलटन 1. r minus सिंगलटन 1 ला हे फंक्शन काय असणार आहे इनक्रीज. कारण का x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा स्क्वेअर केल्यामुळे हा काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. 3 नंबरचं एक्झाम्पल आहे f of x is equal to x cube minus 6x square minus 36x plus 7. सोल्युशन मध्ये गिवन काय दिलं आपल्याला गिवन दिलेलं लिहून घेऊया आपण f of x is equal to x cube minus 6x square minus 36x plus 7. काय करायचं आपल्याला f dash of x 3x square 6 into 2x 36 into 1 7 चं डेरिव्हेटिव्ह 0. It is 3x square minus काय कॉमन काढूया 3 कॉमन काढूया. राहिलं काय मग x square minus 4x minus 12 that is 12. बरोबर आहे. वजा 6 फॅक्टर. बरोबर. इट इज 3 into x minus 6 आणि x plus 2. हा कोण मिळाला आपल्याला पण हे कसलं फंक्शन आहे हो बरोबर. सिन्स f of x is increasing कधी असतं हे then f dash of x is greater than 0. That is 3 into x minus 6 आणि x plus greater than 0. आता या ठिकाणी किती फॅक्टर आहेत आपल्याला 2 फॅक्टर आहेत. 2 फॅक्टर आहेत म्हणजे किती केसेस तयार झाले आपल्याला केस नंबर फर्स्ट. काय करूया दोन्हीही greater that is x minus 6 greater than 0 and x plus 2 greater than 0. This implies x is a greater than 6 and x is a greater than
-2. मग कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल? x greater than 6. दॅट इज x इज अ ग्रेटर दॅन 6, देन f डॅश ऑफ x इज अ ग्रेटर दॅन 0. पहिली कंडिशन मिळाली आपल्याला. केस नंबर केस नंबर सेकंड, दोन्ही पण काय घ्यायचं आपल्याला? निगेटिव्ह. Less than x minus 6 less than 0 and x minus x plus 2 less than less than 0. That is x is a less than 6 and x is a less than minus 2. -2. कुठला फॅक्टर मिळेल मग ह्या ठिकाणी आपल्याला? X less than x is a less than minus 2. -2. Then f dash of x is a greater than 0. Therefore f of x is कसला आहे? increasing when कुठल्या फॅक्टरला? when x is a greater than 6 and X is less than x is a less than minus 2. -2, which is the required solution. Question number 3. Find the value of x for which the following functions decreasing function. First example आहे आपलं f of x is equal to x square minus 3x square minus 12x plus 6 is equal to सोल्युशन मध्ये गिवन काय दिले घेऊन आपल्याला? f of x दिलेला आहे 2x क्यूब minus 3x square minus 12x plus 6. आपल्याला काय घ्यायचं? पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह f dash of x 2 into 3x square 3 into 2x minus 12 into 1 6 derivative 0 6x square minus 6x minus 12 काय कॉमन काढूया आपण? 6 कॉमन काढूया. x square minus x minus 2 x minus 2x plus 1 that is minus 2 minus 2 plus 1. काय फॅक्टर मिळालं आपल्याला? 6 into x minus 2 x minus 2 आणि x plus 1. हा कसला आहे? इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? डिक्रीजिंग आहे. डिक्रीजिंग असेल तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सिन्स f of x is decreasing then कुठली कंडिशन? f dash of x is less than 0. मग f dash of x किती मिळालं आपल्याला? x minus 2 आणि x plus 1 less than 0. 0 पेक्षा लहान. मग एक पॉझिटिव्ह घ्यायचा, एक काय घ्यायचा? निगेटिव्ह घ्यायचा. इथे दोन केसेस तयार होणार आहे. केस नंबर फर्स्ट, पहिला मी निगेटिव्ह घेतो x minus 2 लेस दॅन 0 आणि दुसरा काय घेतो मी? x plus 1 is a greater than 0. मग काय तयार झालं बघा बरं? x is a less than 1 and x is a greater than बघा x हा कुणापेक्षा लहान आहे? ही आपली संख्या रेषा 0 1 2 3 -1 -2 -3. x हा कुणापेक्षा लहान आहे? 2 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे. आणि कुणापेक्षा मोठा आहे? म्हणजे हा इंटरवल कुठून कुठं झाला बघा बरं? -1 to 2. Therefore काय येणार आहे? -1 लेस दॅन x लेस दॅन 2. ही पहिली केस तयार झाली. आता दुसरी केस आपण फाइंड करूया. केस नंबर सेकंड. केस नंबर सेकंड काय ना? सेकंड केस मध्ये पहिला पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह. x minus 2 greater than 0 and x plus 1 less than. याचा अर्थ काय? x हा कोणापेक्षा मोठा झाला? 2 पेक्षा and पेक्षा लहान लेस दॅन -1. बघा आता इंटरवल लिहा. 2 1 0 -1 -2. -1 पेक्षा मोठा म्हणजे इकडे आला. बरोबर आहे.
आणि 2 पेक्षा वन 3 नंबर घेऊया. 3 हा नंबर मी ह्याच्यामध्ये टाकतो एक्स एफ डॅश ऑफ एक्स मध्ये. तो कोणापेक्षा लहान आला पाहिजे? 0 पेक्षा लहान 0 पेक्षा लहान. बघा मग 3 इंटू 3 मायनस 2 वन 1 3 प्लस 1 फोर 4 4 इंटू 1 फोर प्लस 4 आला. 0 पेक्षा लहान आला का मोठा आला? मोठा मोठा आला. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का? या ठिकाणी ही केस एक्झिस्ट होणार नाही नाही. मग कसं लिहिणार मी? दिस केस डज नॉट एक्झिस्ट एक्झिस्ट. प्रॅक्टिकल दाखवलं मी आता या ठिकाणी. केस या ठिकाणी एक्झिस्ट होणार नाही नाही. मग काय येणार हो? मग कुठला इंटरव्ह्यू येणार? मग फक्त therefore f of x is decreasing when कुठला इंटरवल फक्त -1 लेस दॅन x लेस दॅन 2. त्या इंटरवल मध्येच हे फंक्शन काय येणार आहे? डिक्रीजिंग राहिले. त्याच्यामध्ये काय आपल्याला मग घेणं नाही का? विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. आपला फॉर्म्युला काय? फॉर्म्युला लिहूया आपण. d बाय dx 1 अपॉन x डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. 2 नंबरचं एक्झाम्पल आहे. f ऑफ x इज इक्वल टू x प्लस 25 डिवायडेड बाय x. सोल्युशनमध्ये गिवन f of x is equal to x plus 25 divided by x. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? f dash of x. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 25 कॉन्स्टंट 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन that is equal to 1 minus 25 25 divided by स्क्वेअर x square. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. एक्स स्क्वेअर प्लस 25 डिवायडेड बाय x स्क्वेअर. हा कोण मिळाला आपल्याला? f dash of x. हे फंक्शन कसलं आहे सांगितले त्यांनी? Since f of x is straightly decreasing, then कुठली कंडिशन? f dash of x is less than 0. मग डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आलं पाहिजे. मग डेरिव्हेटिव्ह काय आलं आपलं? x square minus 25 divided by less than x square minus 25 less than 0. मग काय झालं? x square less than 25. बरोबर आहे. मग x square म्हणजे कसलं फंक्शन सांगितलं मी पाठीमागच्या वेळेस? मॉड फंक्शन. मग काय येणार आहे? मॉड ऑफ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मॉड x इज इक्वल टू प्लस मायनस 5. मग हा फंक्शन कुठून कुठं झालं? -5 लेस दॅन 5 प्लस 5. thus f of x is decreasing when कुठला इंटरवल? when -5 less than x less than 5, which is the required solution. पुढलं एक्झाम्पल आहे 30 नंबरचं. f of x is equal to x cube minus 9x square plus 24x plus 12. सोल्युशनमध्ये गिवन f of x is equal to x cube minus 9x square plus 24x plus 12. f dash of x is equal to 3x square 9 into 2x 24 into 1 12th derivative 0 is equal to 3x square 18x plus 9 into 18. 3 कॉमन काढूया. x square minus 6x plus 8 that is 8. -4 8 to 4 minus 4 -2 3 into x minus 4 x -2 x minus 2. हा कोण मिळाला आपल्याला? f dash of x x.
एफ ऑफ एक्स काय आहे, मॅक्झिमम आहे का इन्क्रीजिंग आहे डिक्रीजिंग आहे, डिक्रीजिंग. डिक्रीजिंग. सिन्स एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रेटली डिक्रीजिंग, काय आहे, डिक्रीजिंग आहे. देन कधी असतं, एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन झिरो, झिरो पेक्षा लहान असेल त्या टाइमाला 3 इंटू एक्स मायनस 4 एक्स मायनस 2 लेस दॅन झिरो. मग किती केसेस तयार होतील आपल्याला, 2 केसेस. फाईन. सॉरी, केस नंबर फर्स्ट. केस नंबर फर्स्ट काय असणार आहे, पहिला एक्स मायनस 4 पहिल्यांदा पॉझिटिव्ह, दुसऱ्यांदा अँड एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन झिरो. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, एक्स एक्स हा कुणापेक्षा लहान झाला, 4 पेक्षा 4 पेक्षा, आणि एक्स कुणापेक्षा मोठा झाला, 2 पेक्षा 2 पेक्षा. 2 पेक्षा मोठा आणि 4 पेक्षा लहान एक्झिस्ट होतोय का, देअरफॉर मी तर काय लिहिणार मी, 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 4. हे पहिले केसमध्ये आला इंटरव्हल. दुसरा केस, केस नंबर सेकंड काय येणार, सेकंड केसमध्ये एक्स इज लेस एक्स मायनस 4 इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स मायनस 2 लेस दॅन 0. हां एक्स इज अ ग्रेटर दॅन 4 अँड एक्स लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान आणि 4 पेक्षा मोठा मोठा असं एकत्र मिळतं का आपल्याला, नाही. मग या ठिकाणी एक्झिस्ट होईल का, नाही. दिस केस डज नॉट एक्झिस्ट. exist. Therefore, the f of x is straightly डिक्रीजिंग. decreasing. फाईन. कुठला इंटरव्हल मग आला आपला, 2 इज 2 लेस दॅन लेस दॅन एक्स लेस दॅन 4. 2 आणि 4 चा मधला जो इंटरव्हल असेल त्यालाच तो काय येणार आहे, डिक्रीजिंग फंक्शन, which is the required solution. पुढलं एक्झाम्पल आहे 4 नंबरचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 12 एक्स स्क्वेअर मायनस 144 एक्स प्लस 3. सॉरी 3 नाही 13 आहे. 13. ए आकडा आहे इन्क्रीजिंग आणि बी आकडा काय आहे, डिक्रीजिंग. सोल्युशन मध्ये गिवन काय दिले घेऊन आपल्याला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 12 एक्स स्क्वेअर 144 एक्स प्लस. पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करावं लागेल, एफ डॅश ऑफ एक्स. 3x स्क्वेअर 12 इंटू 2x 144 इंटू 1 प्लस 0, that is 3x square minus 12 into 2 24 minus 144. हा कोण मिळाला आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स. चला काय कॉमन काढूया, 3 कॉमन काढूया, राहिले काय मग एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 8x. हां 48 दॅट इज मायनस 48. कोणाची फोड करायची आपल्याला, वजा 12 अधिक 4 12 4 मायनस प्लस, दॅट इज 3 इंटू एक्स मायनस 12 एक्स प्लस 4 हा कोण मिळाला आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स. ए आकडा काय आपल्याला ए आकडा दिलेला आहे, increasing इफ एफ ऑफ एक्स इज increasing function, increasing function, then काय येतं मग एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. हां एफ डॅश ऑफ एक्स काय आपला 3 इंटू एक्स मायनस 12 एक्स प्लस 4 ग्रेटर दॅन 0. ह्या ठिकाणी किती केसेस मिळणार आपल्याला, केस नंबर फर्स्ट, पहिला आहे पॉझिटिव्ह, दुसरा आहे पॉझिटिव्ह. एक्स मायनस 12 इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स प्लस 4 इज ग्रेटर दॅन 0. दिस implies x is a greater than 12 and x is a greater than minus 4. कुठली कंडिशन सॅटिस्फाय होईल, therefore x is a greater than 12 then f dash of x is a greater than 0. त्याच्यानंतर केस नंबर सेकंड सेकंड काय मिळणार आहे,
x minus 12 दोन्ही निगेटिव्ह and x plus 4 that is x is less than 12 and x is less than minus 4 मग कुठली कंडिशन सॅटिस्फाय होणार X is less than minus 4. that is x is less than minus 4 then f dash of x is greater than 0 Thus, f of x, thus f of x is strictly increasing a function when कुठला function when x is greater than 12, x is greater than 12 and x is less than minus x is less than minus 4. 4 हे कोणाबद्दल झालं आपलं Increasing बद्दल. इन्क्रीजिंग बद्दल झालं आता कोणाबद्दल बोलायचं आपल्याला b if f of x is a Decreasing. decreasing a function कधी असतं Negative. f dash of x हा काय आला पाहिजे 0. निगेटिव्ह मग f dash of x काय आपला 3 into x minus 12 x plus 4 less than 0 इथं किती केसेस तयार होणार आहेत दोन केसेस केस नंबर फर्स्ट काय असणार आहे केस नंबर फर्स्ट पहिला Positive, दुसरा negative. that is x minus 12 positive and x plus 4 negative. sorry पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह x is less than 12 and x is greater than minus 4 x हा कोणापेक्षा मोठा आहे Minus 4 पेक्षा. आणि x कोणापेक्षा लहान आहे 12 पेक्षा. म्हणजे इथे कुठली कंडिशन तयार झाली सांगा बरं Minus 4, -4 लेस दॅन x लेस दॅन 12. 12 केस नंबर First. सेकंड आता Second. x minus 12 हा पॉझिटिव्ह अँड x plus 4 Negative. निगेटिव्ह दॅट इज x is greater than 12 and x is less than Minus 4. x हा कोणापेक्षा लहान झाला वजा सर्व. वजा 4 पेक्षा आणि x हा कोणापेक्षा मोठा झाला 12 पेक्षा. हे एक्झिस्ट होईल का नाही. therefore this case does not Exist. exist Thus, thus f of x is decreasing decreasing when when -4, -4 less than x less than 12. 12 which is the required solution.